4:41 पहिला चेंडू पडला पाहिजे अशी अपेक्षा करतो विरेवाडी संघाकडून. 4:39 झालेले आहेत. 4:41 पहिला चेंडू पडला पाहिजे. क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे. पहिलं पॉवर पिचचं षटक कोण घेऊन येतोय पाहूया विरेवाडी संघाकडून. आणि 2 फलंदाज मैदानात. राजेश कुराडे आलाय, जो मात्र कोयना क्रिकेट आश्रम मधून ग्रामीण क्रिकेटचा खेळ करत असतो. श्री वाघजाई देवी गोशेटवाडी गावचा खेळाडू आपण पाहतोय. आज मात्र आयकॉन म्हणून खेळ करतोय. मिस्टर पीटीपीएल पाटण तालुक्याचा बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे तोच राजेश कुराडे आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपणास खेळ करताना पाहायला मिळेल. ही दुसरी सेकंड सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ही दुसरी मॅच आहे. समोर मात्र गोलंदाज देखील तयार झालाय. टीम विरेवाडी संघाकडून आपण पाहतोय विशाल वरांडे, कारण की ही बॅटल खूप मोठी आहे. पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय तालुका स्तरीय वरतीला आपण पाहतोय 2 मोठे खेळाडू. राजेश कुराडेला देखील शुभेच्छा आल्या. अर्थातच मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान विजयजी बाकाडे व मित्र परिवार यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. राजेश कुराडेसाठी देखील पहिला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरतून एक धाव पूर्ण देखील केली जाते. होते सुरुवात या राजुदाच्या आलेल्या बॅट मधून धावेची आपण पाहतोय. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळेल. राजेश कुराडे यांच्याकडून खातं खोललंय सिंगल धावांनी संघाचं येणे आपलं वैयक्तिक. त्यांच्या सोबत आलेला ओपनिंग फलंदाज अनिल सपकाळ, मॅन फ्रॉम केंद्रवाडी. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं काहीच त्यांच्या बाबतीत बोलता येईल. परंतु अनिल सपकाळ यांच्याकडून आता आपल्या संघाला खूप मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, कारण त्यासाठीच ते ओळखले जातात. स्वतःच्याच फालुत्रमध्ये अडवण्याचा प्रयत्न फसला, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल. रवी यांच्या हातात चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय अनिल यांच्यासाठी विशाल वरंडे यांनी. पहा, ब्लॉक होल पद्धतीचा टाकलेला चेंडू अनिल यांना समजला नाही, परंतु लेगबाईच्या स्वरूपात एक धाव नक्की पूर्ण केली जाईल या ठिकाणी. आणि स्ट्राइक रोटेट करून पुन्हा एकदा राजेश कुराडे यांना स्ट्राइकवर आणलंय अनिल यांनी. परंतु त्यानंतर त्याच्या अगोदर बोलायचं म्हटलं तर विशाले वरंडे यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत झालेल्या सर्व मॅच मध्ये विशाल वरंडे थोडेसे वरचढ ठरलेत फलंदाजावरती, कारण सुंदर गोलंदाजी. आणि ज्या वेळेला ते मैदानात फलंदाजी करतात त्यावेळेला. आणि पहिला झटका राजेश कुराडे आयकॉन यांच्या रूपात केंजळवाडी संघाला. आणि जल्लोषाचं वातावरण नक्कीच विरेवाडी संघामध्ये असणार, कारण आयकॉन खेळाडू आहेत, मोठे खेळाडू आहेत, बाद होऊन माघारी जात आहेत. आता पाहूया त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात कोण येत आहे. चला, नवीन फलंदाज लवकर यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावायचे. टीम मीटिंग अजिबात तुम्हाला करता येणार नाही. नोंद ठेवायचे विरेवाडी संघ. चला, सामना चालू करायचा. विशाल वरंडे ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. अतुल भालेकर. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी अतुल भालेकर आले आणि चौकारानिशी खाती खोललंय आपलं वैयक्तिक. आणि अतुल भालेकर मोठे खेळाडू आहेत, मोठ्या सामन्याचे मोठे खेळाडू म्हणून ओळखले जातात. आता त्यांच्याकडून अपेक्षा असतील केंजळवाडी संघाला. एक आयकॉन बाद होऊन परतलेत राजेश कुराडे यांच्या रूपात. आणि आता अतुल भालेकर मैदानात आल्या आल्या त्यांनी स्वागत केलंय विशाल वरंडे याचं चौकारानं. पॉइंट मध्ये खळून काढलेला चेंडू एका धावेसाठी स्ट्राइक रोटेट केले आणि पुन्हा एकदा अनिल स्ट्राइकवर पाहायला मिळतील.
तत्पूर्वी पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एक गडी बाद 7 धावा 7. चला स्पीडअप घ्यायचा आहे, अजिबात वेळ लावायचा नाही. आपल्याला अजून मेगा फायनल खेळवायचा आहे, त्यामुळे विनंती आहे सर्वांना की वेळेचं भान असू द्या. वेळ सर्वांसाठी बंधनकारक आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत पृथ्वी. ओ सुंदरसा फटका अतुल भालेकर यांच्या बॅट मधून. वा, शुभम यांनी चांगली शुभम यांच्याकडून चांदशित्रेने पाहायला मिळालं. पायाने चेंडू अडवला होता, परंतु 2 धावा रोखण्यात यशस्वी नाही झाले आणि 2 धावा पूर्ण केलेत. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. आनंद आणि अनिल आणि अतुल भालेकर या दोघांमध्ये. पृथ्वी हेही चांगले गोलंदाज आहेत. मग आज सकाळपासून आपण पाहतोय पृथ्वी यांची गोलंदाजी, खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी आता शुभम येत आहेत चेंडूवरती आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल अतुल भालेकर यांना. आता मात्र अनिल मोठी धावसंख्या उभारावी लागेल जर तुम्हाला फायनल मध्ये एंट्री करायची असेल तर. हा सामना जिंकावाच लागेल आणि जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये नक्कीच धमाक्यात एंट्री करणार आहे आणि त्यांच्या समोर उभा असेल तो ऑलरेडी जंगलवाडी संघ. फुलटॉस चेंडू, फटका फसला गेला. लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे बीमर. पंच अगदी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतला जातोय. डिसिजन पेंडिंग ठेवला जाईल. बीमर साठी हा रिव्ह्यू आहे. नो बॉल असेल तर बॅटर सेफ असेल याची देखील नोंद घ्यायची. नो बॉल नसेल, सेफ डिलिव्हरी असेल तर बॅटर गॉन याची देखील नोंद घ्या. हा नो चेंडू आहे, बीमर आहे. अगदी बॅटर सेफ असेल याची देखील नोंद घ्या आणि येणाऱ्या चेंडूवरती स्वतंत्र म्हणजेच फ्री हिट आहे. 11 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट किपरच्या डोक्यावरतून अगदी निघून चाललाय. 2 स्लिपच्या मधून सरळ 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. वेलकम डीजे वाजवा. येतोय चौकार. चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 15. विरेवाडी संघ आणि आज तसं बघायला गेलं तर एक योगायोग आहे की आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या तमाम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वच खेळाडूंना, क्रिकेट रसिकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील. सुंदर असा फटका अनिल यांच्या बॅटमधून. चेंडू हवेत आहे परंतु त्याखाली येतोय रोहित सोमार्डे आणि रोहित सोमार्डे कोणती चूक करणार नाही आणि अनिल यांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे. मोठा झटका केंजळवाडी संघाला अनिल यांच्या रूपात. अनिल सुद्धा आता माघारी, दोन्ही ओपनिंग फलंदाज माघारी परत आहेत. आज खरं तर प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तर शुभेच्छा दिल्याच, परंतु याच दिवशी नेमका आज मेगा फायनल आणि अंतिम दिवस आहे विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा. डबल धमाका आपण पाहतोय. अर्थातच प्रजासत्ताक दिन चिरायू हो व 76वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. उत्सव 3 रंगांचा आज आभाळी सजला. नतमस्तक मी शिवछत्रपतींच्या चरणी, ज्यांनी मुठभर मावळ्यांना घेऊन अखंड भारत देश घडविला. अगदी या शिवछत्रपतींना सकाळी सर्वजण नतमस्तक झाले. अगदी प्रजासत्ताक दिन हा देखील सेलिब्रेट केला आणि तदनंतर आपण मैदानाच्या दिशेने म्हणजेच विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि पाटण तालुक्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा आहे. अगदी ग्रामीण असो शहरी असो या दोन्ही मध्ये गणली जाणारी सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे VCT विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा वारंवार चालू आहे. प्रत्येक आयकॉनच्या मुखामधून एकच नाव येत होतं की विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे कुठे गाव आहे आणि याच गावाने इतिहास रचला. एक मोठा इतिहास म्हणजेच ही VCT ट्रॉफी सीझन 3 आणि या सीझन 3 मधील सेकंड सेमीफायनलची मॅच जी मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. आतापर्यंत खेळ चाललाय विरेवाडी संघाच्या बाजूने.
आता मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध हाच पृथ्वीराज यादव आपण पाहतोय, जो मात्र मुलाखतीमध्ये बोलला गेला की प्रॅक्टिस 10 मिनिटं करा किंवा 2 तास करा, पण जे काय करताय ते मन लावून करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या फील्ड मध्ये यश मिळेल. तोच पृथ्वीराज यादव आपण पाहतोय, मन लावून गोलंदाजी करतोय आणि ही त्याची ओळख आहे. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध, चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती अतुल भालेकर. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 16 धावा. याची देखील नोंद ठेवायची आहे. अगदी स्पीडअप घ्या. यानंतर आपण फायनल मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत आणि तदनंतर काही यथोचित सन्मान, महत्वाचे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील करणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची आहे, कारण की स्पर्धा दमदार आहे, सगळं आयोजन दमदार आहे, तर सर्व व्यक्तिमत्व देखील दमदारच आहेत आणि त्यांचा सन्मान करणं हे देखील आपलं काम आहे. अगदी आपण यथोचित सन्मान करू. फायनल मॅच झाल्यानंतर लगेचच प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच सर्वांचा आवडता सोहळा पारितोषिक वितरण सोहळ्याच्या दिशेने देखील जाणार आहोत. तोपर्यंत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सह्याद्री क्रिकेट आशियांचा धायटी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अर्थातच रोहित सोमरडे, समोर मात्र गणेश बिग हिटर म्हणून यांना देखील ओळखलं जातं आणि त्यांच्या बिग हिटिंगची आपण पाहतोय गरज असेल आता या 2 ओव्हर मध्ये, अगदी नितांत गरज आपण पाहतोय. जो खेळेल तो चांगला खेळावा असा मात्र डगआउट बोलत असेल टीम केंजळवाडी संघाचा, कारण की जिंकलो तर जानाई जंगलवाडी संघासोबत 2 हात करायला मिळतील, फायनल मॅच मध्ये नाव खोरायला मिळेल, अगदी लखपती बनायला एक संधी देखील मिळेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन रोखलं जात आहे. पहिला चेंडू अगदी निर्धाव येतो रोहित सोमरडेचा, जो मात्र दोन्ही बाजूला चेंडू वळवण्यात माहीर आहे आणि एक महारथी देखील आहे. तोच रोहित सोमरडे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ करत असताना विरेवाडी संघाला अगदी सेमीफायनलच्या मॅच पर्यंत घेऊन आलाय आणि आता मात्र सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन, उलट्या हाताने चेंडू फेकी केला जातो, टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेदन, याच्यावरती सलगचा दुसरा चेंडू निर्धाव, म्हणजे धावा रोखून ठेवल्यात आणि धावा रोखून ठेवलेत तर प्रेशर क्रिएट होत आहे. आता मात्र चर्चा होईल. होय गणेश दादा आलेत नॉन स्ट्राइक एंड वरती. अतुल भालेकर आपण पाहतो कॅप्टन 26 म्हणून ज्यांना संबोधलं जातं पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये, तोच अतुल भालेकर असेल नॉन स्ट्राइक एंडला. त्याला उभा करून ठेवला नॉन स्ट्राइक एंड वरती. ही स्ट्रॅटर्जी आहे का पृथ्वीराज यादवची, विशाल बरंडेची? जरूर असू शकते, कारण की विशाल, पृथ्वीराज, अतुल, राजेश कुराडे समोरासमोर मात्र रोजचं क्रिकेट खेळतात. फटका खेळलाय, चेंडू हवेमध्ये स्लिप रिझन मध्ये सतीश असतील, चेंडू पकडला गेलाय. एस बॅटर जाग्यावरतून हल्ला करतो म्हणजे एस बॅटर आउट आहे. समोर मॅन फ्रॉम धायटी सह्याद्री असोसिएशनचा चॉईस प्लेअर विरेवाडी संघामध्ये खेळतोय आणि सिद्ध करतोय स्वतःला. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव येत आहेत, 1 विकेट येते गणेश यांची जागा घेतील नवनाथ. भैरवनाथी येऊन विरेवाडी आयोजित विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 3रा आपण पाहतोय. श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते, प्रक्षेपित. पुढचा चेंडू रोहित यांचा, पुन्हा एकदा नवनाथ यांना थांबवले. चांगला चेंडू ते निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते रोहित यांची. लागोपाठचा 4था चेंडू ते निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित याच्या गोलंदाजीसाठी मित्रांनो. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक रोहित यांच्याकडून कामाला विरेवाडी संघानं चॉईस प्लेअर सह्याद्री असोसिएशनचा म्हणून संघात सामील केले हे दाखवत असताना रोहित. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडूला ओळखलं. फटका चांगला, क्षेत्ररक्षक करतोय चूक. नक्कीच चेंडू जातोय सीमा पार. मिळतायत या चेंडूवरती 4 धावा. नाराज असतील रोहित.
चांगला फटका नवनाथ यांच्या बॅट मधून ओळखलं स्लोअर चेंडूला आणि सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडलं. क्षेत्ररक्षक होते, क्षेत्ररक्षक करताय थोडीशी चूक, त्याचा नक्कीच मोबदला मिळतोय केंद्रवाडी संघाला. 4 च्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय, चेंडू समजू शकले नाहीत नवनाथ. चेंडू ते निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते, फक्त 4 धावा, फक्त 4 धावा या षटकामध्ये खर्च केल्या त्या रोहित सोमाडे यांनी. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज चॉईस प्लेयर केंद्रवाडी संघाचा अमोल चव्हाण मैदानात फलंदाजीसाठी. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये पाहायला लागेल अमोल काय करू शकतात आपल्या संघासाठी. अमोलकडे सुद्धा ती कॅपॅसिटी आहे की मोठे हिट मारू शकतो अमोल. चला फायनल मध्ये एंट्री केलेला पहिला संघ जाना 11 जंगलवाडी आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ फायनल मध्ये फायनल मध्ये एंट्री करणार आहे आणि तो जंगलवाडी सोबत 2 हात करेल. आणि मोठा फटका अमोलच्या सुद्धा बॅट मधून, परंतु खाली कोण येतोय तर खाली येतोय रोहित सोमारडे. दुसरा झेल रोहित सोमारडेचा आणि अमोल आले आणि अमोल माघारी परतले. या वेळेला अमोल काही करू शकले नाहीत. आपल्या संघासाठी मोठा सामना होता
सेमी फायनलचा आणि या सामन्यामध्ये स्वतः अमोल 0 या धावसंख्येवर वैयक्तिक बाद होऊन माघारी जाताना अमोलची जागा घेण्यासाठी पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये. चला या लवकर यायचे, सहकार्य करायचं आहे. सुल्तान में ज्योतिरामचा सुद्धा फटका हवेत आहे. पृथ्वी चेंडू खाली आणि पृथ्वी चूक करणार नाहीत आणि हा लागोपाठ नाही. विरेवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. सुनील जाधव यांना लगातार 3 विकेट नाही होऊ शकल्या, पण टीम हॅट्रिक जरूर पूर्ण केली त्यांनी या षटकामध्ये आणि 3 खेळाडूंना बाद केलं या षटकामध्ये. आता नवीन फलंदाज मैदानात. निलेश, शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि आता मात्र हॅट्रिक पूर्ण. आता मात्र हॅट्रिक पूर्ण सुनील जाधव यांची दुसरी हॅट्रिक आहे. सुनील आजच्या दिवसामधली दुसरी हॅट्रिक पूर्ण केली आहे सुनील जाधव यांनी. लगातार 3 विकेटची हॅट्रिक जी होती ती या अगोदरच्या सुद्धा सामन्यात त्यांनी घेतली आणि आताच्या महत्वपूर्ण अशा सेमीफायनलच्या सामन्यात सुद्धा घेतलेली आहे आणि आज त्यांच्या धन्यवाद दिजे. पंचांना विनंती असेल कृपया फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे त्यामुळे वेळ कमी आहे. 27 धावा झालेल्या धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 28 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडू मध्ये. पंचांना विनंती असेल, पंचांनी आपण सूचना द्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला बॅटर मैदानात या. क्षेत्ररक्षण लावण्यात ना येत आहे. चला फलंदाज 2 कृपया लवकर यायचं आहे मैदानात. 24 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल भैरवनाथ इलेव्हन विरेवाडी संघाला या सामना जिंकण्यासाठी. साखरवाडी संघ यानंतर सज्ज व्हायचंय. यानंतर आपला सामना असेल या दोन्ही संघामधील चला सामना चालू करायचा लवकरात लवकर. हॅलो, चला नेहमीप्रमाणे विरेवाडी संघाकडून ओपनिंग सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. विशाल वरंडे आणि पृथ्वीराज यादव आणि नेहमीप्रमाणे स्ट्राईकवर असेल पृथ्वी. आणि केंद्रवाडी संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानात पाहतोय अतुल भालेकर यांना. 24 चेंडू आणि 28 धावा करायच्या. 27 धावसंख्या उभारली होती केंद्रवाडी संघाने. तसं पाहायला गेलं तर धावसंख्या फारच कमी आहे, परंतु कमी धावसंख्येमध्ये सुद्धा सामना डिफेन्स केला जाऊ शकतो हे अनेक वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय. त्यामुळे याही सामन्यात काही होऊ शकतं. केंद्रवाडी संघ कमबॅक सुद्धा करू शकतो या सामन्यामध्ये. वा, काय फटका खेळलाय, हीच खासियत आहे.
पृथ्वीराज यादव यांची. चेंडूकडे पाहिलं सुद्धा नाही त्यांनी आणि चालत आले ते. त्यांना माहिती होतं या चेंडूवरती निश्चितच चौकार मिळणार आहे. आणि अतुल भालेकर यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकारानं खातं खोलले आपलं आणि संघाचं सुद्धा. सेमीफायनलचा चालू असलेला अति महत्वाचा सामना आहे. ट्रेडमार्क शॉट, नो लुक शॉट. प्रदीप पाटील यांचा ट्रेडमार्क शॉट खेळलाय पृथ्वी यांनी. नो लुक शॉट, चांगला फटका. 4 धावा मिळून देतोय हा फटका पृथ्वी आणि विरेवाडी संघाला. 1 धाव हलक्याच्या हाताने ढकलून काढला. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती. जाणं 11 जंगलवाडी संघ कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन उभं राहायचंय. पुढचा चेंडू अतुल भालेकर यांचा. आता मात्र विकेटचं पतन होतंय. विशाल वरांडे पंचांच्या निर्णयाकडे पाहिले देखील नाही, सरळ माघारी निघाले. विकेटचं पतन होते. पहिला झटका लागतोय विरेवाडी संघाला विशाल वरांडे यांच्या रूपाने. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अतुल भालेकर यांची. एक सूचना असेल, जंगलवाडी संघाचे कर्णधार कृपया आपली प्लेइंग 11 घेऊन कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं आहे. जंगलवाडी संघ आपले प्लेइंग 11 घेऊन यायचं, कारण वारंवार सूचना नका करायला लावू मित्रांनो. अगदी मागील चेंडूवरती पाहिलं तर विशाल वरंडे बाद झाला आणि अगदी पंचाचा निर्णय यायच्या अगोदर होतो. त्याने मात्र पाहिलं तर विकेट सोडली होती. म्हणून हा आयकॉन खेळाडू आहे, म्हणून हा पाटण तालुक्यामधील नामांकित खेळाडू. त्याच्याजवळ प्रामाणिकपणा तितकाच आहे जसा त्याचा खेळ आहे, तसाच तेवढाच त्याचा मोठा प्रामाणिकपणा देखील आहे. आता विशाल वरंडेच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी शुभम जाधव उर्फ लाल्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय लाल्याला आणि बॉलिंग ट्रॅक वरती अतुल भालेकर आहे. कॅप्टन 26 आपण पाहतोय अतुल भालेकर, ज्यानं मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खर्च केला, परंतु तदनंतर 3 चेंडू फिकी करतोय आणि फक्त 5 धावा. आणि विशाल वरंडीची मोठी विकेट, ज्यानं मात्र या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोठावलं होतं. मात्र फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक असेल इनफिल्ड मध्ये थोडीशी गडबड होते आणि अति घाई संकटात नाही, ही देखील मन आहे. आणि याच्यावरती येते सिंगल रन, म्हणजे शुभमच्या बॅट मधून सिंगल रन आले आणि संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 चेंडू पूर्ण 6 धावा. माननीय सन्माननीय श्री मच्छिंद्र सुर्वे यांचा देखील या स्पर्धेसाठी भेट दिले. मच्छिंद्र सूर्यवंशी, मान्य सन्मान्य आदरणीय युवा उद्योजक आपण पाहतोय मच्छिंद्र सूर्यवंशी दादा आपला देखील इथं आपण पाहतोय सन्मान केला जाणार आहे या मुख्य व्यासपीठावरती. आपल्या अगदी आपला देखील आपण पाहतोय आयोजक वर्गांच्या माध्यमातून इथं महत्वाचा यथोचित सन्मान केला जातोय. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचे मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. बापूंच्या शुभ हस्ते आपण पाहतोय महत्वाचा मान सन्मान केला जाईल. हॅलो, पृथ्वीराज यादव त्रिफळाचे 2 बाद झालेले आहेत. चेंडू समजला नाही, लेग स्टंप उडवली त्यांची अतुल भालेकर यांनी. फुलटॉस चेंडू होता परंतु चेंडू समजले नाहीत. डफळवाडी गावचे सुपुत्र अर्थातच सुनील सपकाळ, योग्यजी सपकाळ साहेब, दादासो सपकाळ साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. अजून देखील दादा सपकाळ असतील त्यांना देखील विनंती, आपण देखील या व्यासपीठाच्या दिशेने ग्रामस्थ मंडळ डफळवाडी आपला देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जातोय. आपण देखील आलात वेळात वेळ काढून. अगदी या नवी मुंबईमध्ये पाहायला गेलं तर मुंबई नगरीमध्ये प्रत्येक जण काम धंदा पाहण्यासाठी येत असतो, त्यामधून प्रत्येकाला वेळ मिळत नसतो, तरी सुद्धा ही स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण सर्वजण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, याबद्दल तुमचे आभार व्यक्त केले जातील, सन्मान केला जाईल. या हनुमानजी सपकाळ साहेब आपला देखील इथं महत्वाचा मान सन्मान केला जाईल, आपण देखील यायचंय. वरती सुनील सपकाळजी आपण यायचं आहे व्यासपीठावरती. या नानांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान करणार आहोत आपला देखील. सुनीलजी सपकाळ आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
नानांच्या शुभास्ते आपण पाहतोय पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाते. काही यथोचित सन्मान आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ डफळवाडी अगदी वेळात वेळ काढून स्पर्धेला भेट देण्यासाठी ग्रामस्थ इथं उपस्थित राहिले, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. अगदी ग्रामस्थ मंडळ डफळवाडी यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आपण देखील आलात, वेळात वेळ काढून आणि या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. असंच प्रेम या स्पर्धेवरती करत राहा आणि असंच या स्पर्धेला आपण पाहतोय सपोर्ट करत राहा, पाठीशी उभे राहा आमच्या. नक्कीच आम्ही ही स्पर्धा अजून देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाऊ याची देखील तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद ग्रामस्थ मंडळ डफळवाडी. थँक्यू सो मच. शुभमच्या बॅट मधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि अगदी एक सिंगल रन येते. संघाची धावसंख्या सिंगल रनने जाऊन पोहोचले 18 वरती. आता फक्त 10 धावा दूर आहे. स्पीडअप घ्या विनंती असेल. राजेश कुराडेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, जो मात्र धावा रोखण्यासाठी आलाय. सन्मान दिला जातोय. अगदी डिफेन्स केलाय चेंडू आणि या दरम्यान आपण पाहतोय या चेंडूवरती देखील एक सिंगल रन येते. फटका खेळलाय, खोदून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असेल, झेल ड्रॉप केली जाते. हे खरून चालणार नाही मित्रांनो. कॅचेस विन मॅचेस ही समीकरण आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप अंमलात आणली जातात आणि कॅच मात्र मागील मॅच मध्ये देखील ड्रॉप केल्या होत्या टीम साखरवाडी संघाने. होय, फायनल पासून दूर जावं लागलं आणि तसंच या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतंय. केंजरवाडी संघ देखील कॅचेस ड्रॉप करतोय, त्यांना देखील दूर जावं लागेल का? गतीमध्ये परिवर्तन, या चेंडूला सन्मान. त्यांना माहिती आहे राजेश कुराडेवरती हल्ले चढवायचे नाहीत, कारण की तो कठोर गोलंदाज आहे. चेंडू कट करतोय, एज लागतील आणि या दरम्यान सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले 21 धावा. आता फक्त 7 धावा दूर आहे. टीम ज्यांनी मात्र या स्पर्धेचे यजमान पद भूषवलंय, ज्यांनी मात्र ही स्पर्धा होस्ट केली आहे, अर्थातच भैरवनाथ 11 विरेवाडी संघ. एस्लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू मात्र हा निर्धाव येतोय. ओव्हर संपते. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला गेलाय. आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप घ्यायचा, अजिबात टीम मीटिंग करण्यासाठी वेळ नसेल, कृपया सहकार्य करायचं आहे. यानंतर आपल्याला फायनलचा महत्वाचा असा सामना खेळवायचा असल्यामुळे कृपया स्पीडअप घ्यायचा आहे. चला चालू करायचं आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन अनिल येतात. चला अनिलच्या समोर स्ट्राईकवर असेल रोहित सोमारडे. विरेवाडी संघाकडून चॉईस प्लेअर म्हणून खेळत आहे मॅन फ्रॉम धायटी. वा, काय सुंदररित्या प्लेसमेंट केलेले आहे. एक धाव निश्चितच मिळेल. आता मात्र शुभम, मोठा फटका शुभमच्या बॅट मधून. वन बाउंड चौकार. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. काय दिमागदार एंट्री होणार का विरेवाडी संघाची फायनल मध्ये पाहावं लागेल. वा वा, षटकाराने एंट्री केलेले धमाला दिमाखामध्ये विरेवाडी संघानं. अभिनंदन विरेवाडी संघ. टीम विरेवाडी संघ आपण पाहतोय ज्यांच्या मात्र नावाचा डंका या हंगामामध्ये आतापर्यंत लगावला नव्हता, प्राइज मध्ये पोहोचता येत नव्हतं, परंतु भैरवनाथाच्या आशीर्वादाने आपण पाहतो भैरवनाथाच्या आशीर्वादाने मात्र आपण पाहतोय संघ दाखल झालाय फायनल मॅच मध्ये. अर्थातच VCT विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय या संघाचा दबदबा आपणास पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असणार आहे
जंगलवाडी जाण्याच्या आशीर्वादाने आपण पाहतो त्यांच्या पदस्पर्शाने आज मात्र जंगलवाडी देखील या स्पर्धेच्या फायनल मॅच मध्ये धडक मारते, जो पहिला संघ होता. आणि आता मात्र आपण पाहतोय सेकंड सेमीफायनलच्या मॅच मध्ये विरेवाडी संघाने 2 हात केले होते केंजळवाडी संघासोबत आणि मॅच आपण पाहतोय अगदी विजयाला गवसणी घालत असताना मॅच मध्ये आपण पाहतोय फायनल मॅच मध्ये एंटर देखील केलं जात आहे.